नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आजचा व्हिडिओ एकदम खमंग खुसखुशीत भाजणीच्या चकलीचा आहे आणि दिवाळीच्या फराळामध्ये किंवा तुम्ही ही चकली कधीही बनवून खाऊ शकतात। आणि चकली म्हटलं की घरातल्या प्रत्येकालाच नक्कीच आवडतं। गोड पदार्थांपेक्षा असे तिखट चमचमीत असे पदार्थ घरात सर्वांनाच आवडतात आणि विशेष करून लहान मुलांना चकली खूपच आवडते। तर चला आज आपण खुसखुशीत चकली बनवणार आहोत। तर त्यामध्ये मी भाजणी कशी बनवतात, चकलीची भाजणी कशी बनवतात त्याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा किंवा आपल्या या व्हिडिओला सुद्धा मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन। तर तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत क्रंची अशी चकली तयार झालेली आहे। या चकलीचं टेक्स्चर सुद्धा आतून किती छान पोकळ आलेली आहे। खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची त्यासाठी चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी भाजणी थोडी करकरीत अशी दळून आणलेली आहे। तर एकदम बारीक चिकनी नकोय, थोडीशी जाडसर असली तरी हरकत नाही। तर इथे मी 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे भाजणीचं, पण पूर्ण 3 हा आकडा वापरू नये म्हणून मी वरती 1-2 चमचे एक्स्ट्रा घेतलेले आहेत। म्हणजे जवळपास 3.25 वाटी आपण इथे पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून आपण बडीशोप टाकलेली आहे। आता ही बडीशोप आहे ना, आपण जेव्हा हे पीठ दळलं ना तेव्हाच तुम्ही भाजून टाकू शकता। तेव्हा मी थोडी विसरले होते म्हणून मी आता इथे थोडंसं क्रश करून टाकली। तसंच 1 टीस्पून ओवा टाकलेला आहे, 1 टेबलस्पून जिरं टाकलेलं आहे आणि आपण हे छान असं हातावर चोळून टाकायचं म्हणजे त्याचा छान फ्लेवर येतो। 2 ते 3 टेबलस्पून छान असं तीळ टाकायची, खूप भरपूर टाकायची, छान लागते ती, क्रंची लागते। तसंच इथे अर्धा टीस्पून आपण हळद टाकलेली आहे, 2 टीस्पून तिखट टाकायचं, लाल तिखट। तर तुम्हाला तिखटपणानुसार तुम्ही लाल तिखट आहे ना ॲडजस्ट करू शकता। थोडीशी कढीपत्त्याची पानं चिरून टाकायची आहेत। तर ही कढीपत्त्याची पानं टाकली ना थोडी चकली तुटते, तर तुम्हाला स्किप करायचं असेल तर काही हरकत नाही आहे। आणि इथे मी छान असे 6 ते 7 मोठे चमचे म्हणजे टेबलस्पून तेल गरम केलेले, कडकडीत गरम तेल टाकायचं आणि त्याचं मोहन म्हणून टाकायचं। तर सुरुवातीला थोडंसं गरम असतं तेल म्हणून इथे चमच्याने पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं, नंतर छान हाताने कुस्करून घ्यायचं। असं छान असं भुरभुरीत असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। मस्तपैकी हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून मोहन सर्व बाजूने लागतं। आणि आपण आहे ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर म्हणजे चकलीचं पीठ आहे ना नेहमी गरम पाण्यामध्ये भिजवतात। तर कोणी ना उकड घेऊन पण करतात, पण मी इथे गरम पाणी छान असं परातीमध्ये आपण पीठ घेऊन त्यामध्ये टाकून मिक्स करून मग छान मळून घेणार आहोत। तर पीठ आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा, त्याचं असं हाताने गोळा केला ना तसं त्याचा गोळा बनतो आणि असं भुसभुशीत छान तयार झालेलं आहे पीठ। आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकायचं। मी सुरुवातीला थोडंसं असं डायरेक्ट टाकलं, नंतर लक्षात आलं की आपल्याला वाटीने सुद्धा दाखवायचं आहे प्रमाण। तर मग मी काय केलं, सुरुवातीला आहे ना अर्धी वाटी असंच टाकत गेलेली आहे। तर साधारण मला ना 1 ते 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। तर तुम्हाला कदाचित थोडंसं 1-2 टेबलस्पून जास्त पाणी लागू शकतं, पण आपल्याला लक्षात ठेवायचं की घट्ट सरच मळायचं आहे। आता पाणीसुद्धा गरम आहे, तर हाताला सोसेल असं टेम्परेचर झालं ना की छान असं पीठ एकजीव करून घ्यायचं आणि घट्टसर मळून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ आहे ना घट्टच मळायचं आहे, पातळ जर झालं तर त्याची ना छान अशी काटेरी चकली येत नाही आणि अशी वातडी होते ती चकली। तर थोडंसं घट्टसरच राहू द्यायचं, पण अगदी त्याचे जास्त तुकडे पडतील चकलीचे असंही आपल्याला पीठ नको आहे। असं मीडियम छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। आणि अगदी तुम्हाला चकली करताना वाटलं की आपली चकली तुटते तर 1-2 टीस्पून पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आता छान असं पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे मस्तपैकी। कसे ना म्हणजे मोहन छान मिळालेला आहे त्याला आणि असं परातीला सुद्धा अजिबात चिकटलेलं नाही आहे पीठ। थोडंसं हात तेलाचा करून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, 1-5 मिनिटं बाजूला ठेवायचं पीठ आणि काय करायचं तेल तापायला ठेवायचं चकलीसाठी। तर आपल्याला छान असं तेल आहे ना मस्तपैकी असं हाय टेम्परेचरवरती तापवून घ्यायचं आहे, जसं आपण पुरीसाठी तापवतो की नाही तेल
तसंच गरम करायचं आणि नंतर मग मीडियम आच करायची आणि चकल्या त्यामध्ये एक एक करून टाकायच्या आणि चकल्या टाकल्यानंतर 1 मिनिटानंतर मग थोडी तुम्ही गॅस आहे ना लो टू मीडियम असं ॲडजस्ट करू शकतात। कसं आहे सुरुवातीलाच आपण जास्त चकल्या टाकल्या आणि तेलाचं प्रमाण कमी झालं ना तर चकल्या विरघळू शकतात तेलामध्ये, म्हणून थोडंसं तेल जास्त टेम्परेचरवर करायचं। चकलीला थोडंसं 1 मिनिट छान होऊ द्यायचं, लो टू मीडियम गॅस करायचं आणि मग दोन्ही साईडने आपण छान अशी चकली तळून घ्यायची आहे। आणि हो लक्षात ठेवा मंडळी की जेव्हा आपण साच्यामध्ये पीठ भरतो ना तर पूर्ण असं छान दाबून भरायचं आहे, त्याच्यामध्ये हवाचं पॉकेट राहू द्यायचे नाहीत। हवाचे जर पॅकेट राहिले ना त्याच्यामध्ये तर कसं होतं की चकलीचे तुकडे पडतात, म्हणून छान असं व्यवस्थित गच्च भरायचं पीठ आणि मस्त असं चकली करून घ्यायची, पाडून घ्यायची आहे। तर सुरुवातीचं टोक आहे ना हाताने थोडंसं जवळ वळवून घ्यायचं आणि शेवटचं टोक आहे ना चिटकवून घ्यायचं, म्हणजे चकली तळताना आहे ना ते उलून येत नाही, उमलून येत नाही, चकली अशी छान अशी एकसंध राहते। तर तुम्ही बघू शकतात किती छान असं काटेरी टेक्स्चर आलेलं आहे चकलीला। तर अशा पद्धतीने सर्व चकल्या मी आता इथे पाडून घेणार आहे आणि मग आपण तेल तर तापवलेलंच आहे। तर कढईमध्ये ना जास्त चकल्यांची गर्दी करायची नाही, अगदी 3-4 जसे छान असे तेलामध्ये बसतील ना अशाच टाकायच्या। जास्त जर चकल्या सोडल्या ना तेलामध्ये तर तेलाचं टेम्परेचर डाऊन होतं आणि चकली विरघळण्याची किंवा तुकडे पडण्याची शक्यता असते, म्हणून तेल ॲडजस्ट करायचं। सुरुवातीला एक छोटासा तुकडा टाकून बघितलं, त्याला छान बुडबुडे आले, टाकल्यावर तो वरती आला तुकडा म्हणजे तेल छान तापलेलं आहे। आता आपण चकल्या सोडायच्या, 1 मिनिटानंतर थोडासा गॅस मीडियम करायचा आणि मग चकल्या पलटून घ्यायच्या आणि लो टू मीडियम असं गॅस ॲडजस्ट करायचा। जास्त पण मोठ्या आचेवरती तळत राहिलं ना तर त्या चकल्या आतमध्ये नरम राहतात आणि वरून तुम्हाला वाटतात छान कडक झालेल्या आहेत आणि मग नंतर आपण जेव्हा डब्यात भरून ठेवतो ना त्या नंतर नरम पडतात। तर ह्या टिप्स आहेत ना लक्षात ठेवायच्या तुम्ही, म्हणजे थोडंसं लक्ष देऊन जर काम केलं तर आपला हा दिवाळीचा फराळ नक्कीच टेस्टी होणार आहे। आणि बाहेरून फराळ विकत आणण्यापेक्षा आपण जर घरी स्वतःच्या हाताने फराळ बनवून सर्वांना दिला तर त्याचा एक वेगळाच आनंद असतो। तुम्ही पाहू शकता की तेलामध्ये भरपूर असे बुडबुडे येत आहेत, हे मॉइश्चरमुळे बुडबुडे येत आहेत। तर बुडबुड्यांचं प्रमाण कमी झालं ना की समजायची आपली चकली ना छान अशी तळली गेलेली आहे। आणि जी आपल्याला ज्या शेडमध्ये आपल्याला हवी आहे चकलीचा कलर त्याच्या एक शेड आधीच आपण चकली बाहेर काढून घ्यायची। जास्त वेळ जर तेलामध्ये ठेवली तर बाहेर जरी काढून ठेवली आपण तर त्याच्या हीटमध्ये तेलाचं जे हीट आहे ना त्याच्यामध्ये ते तळण्याची किंवा ती गरम राहण्याची प्रक्रिया असते आणि चकलीचा जास्त कलर डार्क होऊ शकतो, तर ते एक लक्षात ठेवायचं। आणि बघा मी अशी जाळी ठेवलेली, जाळीमध्ये अशी उंच जाळी ठेवलेली आणि चकली त्यामध्ये काढून ठेवली, म्हणजे त्याची वाफेने त्या परत नरम पडत नाहीत। अशा छान अशा जाळीमध्ये ठेवायच्या, त्याच्याने तेलही नितरलं जातं आणि तेलकटही होत नाहीत आणि त्या अशा नरमही पडत नाहीत। तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत की त्यात तुम्ही जर टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमची चकली ही नक्कीच छान खुसखुशीत खस्ता आणि तेलकट अजिबात होणार नाही। तर मंडळी तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा, अशा पद्धतीने चकल्या करून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करू शकतात। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।